आजच्या या उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष माननीय पाटील साहेब, मंचकावर सर्व उपस्थित असणारी बंधू भगिनी, या ठिकाणी पालक, शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी विद्यार्थिनींनो, एक प्रसंग असा आला होता जगाच्या पाठीवर की त्यावेळेला काहीतरी वेगळं घडणार होतं आणि त्या घडण्याकडं सगळ्या जगाचं लक्ष लागलं होतं. सगळे जगातले शास्त्रज्ञ त्याच्याकडे पाहत होते, कारण जगातली पहिल्यांदाच अशी घटना घडणार होती की एक यान पृथ्वीची कक्षा तोडून दुसऱ्या ग्रहाकडे जाणार होतं, म्हणजे मंगळाकडे जाणार होतं. नुसतं जाणार नव्हतं तर तिथं फिरणार होतं, नुसतं फिरणार नव्हतं तर त्यातनं एक बग्गी बाहेर येणार होती, नुसती बग्गी बाहेर येणार नव्हती तर ती उतरणार होती, नुसती उतरणार नव्हती तर ती चालू झाल्यावर तिथल्या सगळ्या गोष्टीचे फोटोग्राफ्स पाठवून पृथ्वीला पाठवणार होती. त्यामुळं कक्षा तोडून बाहेर जाण्याची पहिलीच प्रक्रिया त्यावेळेला घडणार होती आणि तो मान अमेरिकेला मिळत होता. अमेरिकेच्या नासा संस्थानं हे यान पाठवलं. सगळेजण बघत होते आता काय होणार. यान पृथ्वीभोवती फिरायला लागलं, पृथ्वीची कक्षा तोडली. मंगळाच्या कक्षेत गेल्यानंतर सगळ्यांना खूप आनंद वाटला. नासाचे अधिकारी तर नाचत होते खरं तर, आणि ते मंगळाच्या भोवती फिरायला लागलं. आता मंगळाच्या भोवती फिरायला लागल्यानंतर जी उतरणारी बग्गी होती, आपल्या इथली उतरली होती भारतातली, ती बग्गी त्या मूळ यानापासून बाजूला झाली आणि ती अलगद मंगळावर उतरली. आता तिला विशिष्ट कमांड दिली की ती बग्गी चालू होणार होती आणि अनेक फोटोग्राफ्स पृथ्वीला देणार होते आणि अमेरिकेला एक खूप मोठा आनंदाचा हा क्षण होता. आणि तिथल्या त्या कमांड देणाऱ्या लोकांनी विचारलं, द्यायची का कमांड? शास्त्रज्ञाने सांगितलं द्या, आणि कमांड दिली. पण बग्गी काही चालू झाली नाही. सगळ्यांना धक्काच बसला. कसं काय झालं? पुन्हा प्रयत्न करतायत, बग्गी काही चालू होईना. रुसून बसली होती का काय, कुणाच ठाऊक. आता 24 तास झाल्यानंतर मात्र शास्त्रज्ञांना, आता नासाच्या शास्त्रज्ञांना भीती वाटायला लागली. त्याचं कारण असं होतं, 72 तासात जर ती बग्गी चालू झाली नाही तर ती पुन्हा कधीच चालू होणार नव्हती. त्यामुळं आता काय करायचं? नासाच्या अधिकाऱ्यांनी हात टेकले आणि मग तो प्रश्न जगाच्या व्यासपीठावर टाकला की जगातल्या कुणाला जर ह्याच्याबद्दल काही कोणती कमांड सुचत असेल तर आम्हाला ताबडतोब पाठवून द्या. आणि मग जगातले शास्त्रज्ञ विचार करायला लागले, मित्रांनो, भारत हा देश या जगातलाच आहे. या भारतातला एक तुमच्यासारखा तरुण पोरगा, आडनाव त्याचं दराडे, भारतातल्या महाराष्ट्रातल्या बुलढाणा जिल्ह्यातल्या लोणार गावचा हे पोरगा, खूप बुद्धिमान, त्यानं याचा अभ्यास खूप केला होता. त्याच्यापर्यंत ही माहिती पोचली आणि त्याला झटक्यात कळलं ही कमांड दिली तर बग्गी चालूच व्हायला पाहिजे. पण मित्रांनो, नुसतं कळून चालत नाही, प्रत्यक्षात आणणं जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळं त्यानं ती ताबडतोब कमांड पुणेवाल्यांना दिली. पुण्याच्या अधिकारी बघत होते, अरे ही कमांड वेगळी दिसते. मुंबईला पाठवली. मुंबईच्या अधिकाऱ्यांनी बघितलं वेळ कमी आहे, ताबडतोब इस्रोला कळवलं, दिल्लीला. इस्रो भारताची संस्था. इस्रोच्या अधिकाऱ्यांनी, अरे ही कमांड वेगळी आहे, द्या पाठवून. आणि नासाला गेली. नासाचे तर शास्त्रज्ञ वाटच बघत होते आणि त्यांनी ती कमांड बघितली, वेगळी आहे, देऊन तर बघा काय होते. आणि मित्रांनो, ती कमांड दिली आणि बग्गी चालू झाली. मित्रांनो, आता मला सांगा, या बग्गीसाठी, या सगळ्या यंत्रणेसाठी पैसा कोणत्या देशानं दिला? कोणत्या देशानं खर्च केला? अमेरिकेनं. शास्त्रज्ञ कुठले होते? सगळे अमेरिकेतली. यान कुणी पाठवलं? अमेरिकेनं. यान तिथं बग्गी कुणी उतरवली? पण चालू कुणी केली? इंडियानं. कारण भारतातली पोरं तेवढी चालू आहेतच, पण ती नको तिथं लई चालूगिरी करतात म्हणून घोटाळा होतोय. मुलांनो, तुम्ही तुमची बुद्धिमत्ता जीच अतिशय, आता मला सांगा, जगातल्या शास्त्रज्ञांना जे कळलं नाही ते आमच्या दराड्याला लोणार गावात बसून कळलं आणि त्यांनी तिथला प्रश्न सोडवला. एवढी प्रचंड बुद्धिमत्ता तुमच्याजवळ आहे. पण ही बुद्धिमत्ता योग्य पद्धतीनं तिचा विकास करणं, विचार करणं आणि त्या पद्धतीनं वागणं, याच्यासाठी शास्त्र प्रदर्शन आहे.
हे शास्त्र प्रदर्शनात कोणती वस्तू तयार केली हा भाग महत्त्वाचा नाही, त्याच्यासाठी तुम्ही किती कष्ट घेतलेत, तुम्ही कसा विचार केलाय. मित्रांनो, सगळे शोध हे लहानपणीच लागलेत. तुम्ही आंघोळ करता का? वर्षातनं एकदा? नाही, 2 वर्षातनं एकदा? दररोज करता. व्हेरी गुड. आता मला एक उत्तर द्या, आंघोळ करताना तुम्ही अंगावर पाणी घेता का तुम्ही पाण्यात अंग घालता? अंगावर पाणी घेता, बरोबर. पण एका देशामध्ये तिथली मुलं पाण्यात अंग घालून आंघोळ करतात. तुम्ही म्हणाल म्हणजे कसं काय? त्यांच्या त्या बाथरूममध्ये टब असतो. टब माहिती आहे का? मोठाच्या मोठा. आणि त्या टबात पाणी सोडायचं, निम्म पाणी भरलं की त्यात आपलं अंग ढकलायचं आणि विसळून काढायचं, बरोबर. तसं एक पोरग 8वीत होतं. त्यानं आंघोळीला गेला, नळ सोडला आणि आता आंघोळ करणार. एवढ्यात बाहेर मित्रानं हाक मारली. हाक मारल्यासारखं तुम्ही म्हणला कोण आले बघावं तरी, म्हणून तो बाहेर गेला. तो मित्र म्हणला, हे बघ, आज आपल्याला अशी वनस्पती बघायला जायचे, झाडं बघायला जायचे, जंगलात बघा. हो हो, जायचं असं असं त्यांचं बोलणं चाललं होतं. आणि त्याला एकदम आठवलं, आयो आंघोळीचा नळ चालूच राहिलाय. तो म्हणला तर मला जरा आंघोळ कराय. पळत जातोय, बाथरूममध्ये जातोय. तर काय झालं असेल सांगा बरं? व्हेरी गुड, टब भरला असेल. म्हणजे तुमच्या जवळ सुद्धा ही बुद्धिमत्ता आहे, तुम्ही सुद्धा तर्क करू शकता. तुम्ही काय बघायला गेला होता का टब भरला का नाही म्हणून? पण तुम्ही आता तर्क केला. हा तर्क करणे फार महत्वाचं आहे, बरोबर आहे. टब गच्च भरला होता. त्यानं ताबडतोब नळ बंद केला आणि टबात आपलं अंग घातलं. काय झालं असेल? व्हेरी गुड. म्हणजे तुम्ही शास्त्रज्ञ आहेच, पण तुम्हालाच माहित नाही आम्ही शास्त्रज्ञ. आम्ही कसली पोरं, आम्हाला काय येते? हार. म्हणून मुलांनो, अशा शास्त्रज्ञांच्या गोष्टी वाचा, कसे शोध लागले त्याचा विचार करा आणि तुमच्यामध्ये ते जे गट्स आहेत ते तुम्ही बाहेर काढा. ते आत गेलो तसं पाणी बाहेर सांडलं. पाणी बाहेर सांडलं तसं ती विचार करायला लागलो, दररोज पाणी सांडत नव्हतं, आज कसं काय सांडलं? सांडलं किती सांडलं? आणि त्या टबात बसूनच विचार करते, आंघोळ राहिली बाजूलाच. आणि त्याच्या लक्षात आलं किती सोपा नियम होता की एका वेळेला एका ठिकाणी कोणतरी एकच राहू शकतं. खुर्ची आहे, त्याच्यावर जर मी बसलो असेल तर दुसरं कोण बसेल का? नाही. केव्हा दुसरं बसेल? मला उठवल्यावर दुसरं बसेल. सोपा नियम. तसं अगोदर पाणी गच्च भरलं होतं, आता मी अंग आत टाकलं की तिथलं पाणी म्हणलं आता मला बाहेर जायला पाहिजे आणि ते खाली सांडलं. त्याला पहिल्या प्रश्नाचं उत्तर आंघोळ करताना पाण्यात पडल्यावर कळलंय. आणि मग विचार आला किती पाणी बाहेर पडलं असेल. त्याच्या लक्षात आलं जेवढं माझं अंग बुडलंय तेवढं पाणी बाहेर पडलं असेल. मित्रांनो, यालाच आर्किमिडीजचा सिद्धांत म्हणतात. यांना शोध असे लागलेले आहेत. असे आता चला मी शोध लावतो असे म्हणून शोध लागत नसतात. तुमच्या मुलांना तुमच्या जवळच ही प्रवृत्ती असते वेगळा विचार करण्याची. ही वेगळा विचार करण्याची प्रवृत्ती वाढीला लागावी, तिला खत पाणी मिळावं, तुमच्यामध्ये हे वैज्ञानिक विचार रुजावेत, याच्यासाठी प्रदर्शन आहे. तुम्ही प्रदर्शन बघताना याच्या मागं विज्ञान काय हे कळलं पाहिजे, तसा तुम्ही विचार करायला पाहिजे आणि विज्ञानाचा उपयोग सामान्यांसाठी करायला पाहिजे. मित्रांनो, एका विज्ञान प्रदर्शनात एका वर्षी एका मुलानं, खेड्यातल्या मुलानं एक काठी तयार केली होती. तर ती काठी पुढं जर काही अडथळा आला की वाजायची त्याची बेल. कुणासाठी तयार केली होती? अंध लोकांसाठी तयार केली होती. मित्रांनो, त्या काठीला भारतात म्हणजे राष्ट्रीय स्तरावर जे प्रदर्शन भरलं होतं त्यात त्याला क्रमांक मिळाला होता, कारण विज्ञानाचा वापर माणसाच्या गरजेसाठी केला गेला. हे मुलांनो तुम्हाला कळलं पाहिजे. विज्ञान हे मानवाच्या उपयोगासाठी आहे. मला तुमच्या शाळेतल्या मुलांचं का कौतुक वाटलं, कारण आमच्यापर्यंत जो काय गुच्छ आणून दिला तो तुम्ही सध्याच्या असणाऱ्या ज्ञानाचा वापर, रोबोचा वापर करून गुच्छ आणला. पुढच्या वेळेला जर हिथं प्रदर्शन भरवलं तर ज्यांना घ्यायचंय त्यांना त्यात बसवायचं आणि त्यांना बी पुढं आणायचं, असं सुद्धा करतील काय जण. काय सांगता येत नाही तुम्हा मुलांचं. तेव्हा वाचतेच फाट करणं, बरोबर आहे. आता तुम्हाला कळलं पाहिजे इथं सगळे फुगे आहेत, त्यातला एकच फुगा का वाचला?
बरं तो पहिल्यांदा का नाही वाजला, आत्ताच का वाजला? हे विचार आला पाहिजे की काहीतरी आत वेगळं घडलं असलं पाहिजे. ऊन पडले, उन्हामुळं आतली हवा तापली असणार, तापली की ती प्रसरण पावली असणार, आणि प्रसरण पावली की त्या फुग्याला काही ती सहन झाली नसणार, आणि त्यामुळे तो फुगा फुटला असेल. बाकीचे फुगे अजून सहन करण्याजोगे आहेत. मित्रांनो, सायकलीत हवा भरताना किती हवा भरावी ह्याला मर्यादा आहे का नाही सांगा बरं. थोडी मर्यादेपेक्षा जास्त भरली तर फुगा येतो, आणि अजून जास्त भरली तर फुटतो. हे साधं विज्ञान आहे. हे ज्याला कळेल तो खरा वैज्ञानिक दिसतो. मित्रांनो, विज्ञान शिकायचं नसतं, विज्ञान जगायचं असतं. सोप्या सोप्या गोष्टीतनं आपण त्याचा विचार करत नाही. आंघोळ करताना साबण लावतो, साबण लावल्यावर अंग गुळगुळीत होतं, त्वचा गुळगुळीत होते. साबण लावल्यावरच का गुळगुळीत होते? चिकन लावल्यावर गुळगुळीत होईल का? म्हणजे साबणात काहीतरी वेगळं आहे. आणि तिथं काय घडत असेल? मुलांनो, हा शोध तुम्ही घ्यायला पाहिजे की साबणामध्ये अल्कली असते. अल्कली त्वचेवर लावली की त्वचा त्यात विरघळते, आणि त्वचा विरघळी ती गुळगुळीत लागते. बरोबर आहे. म्हणजे साबण किती लावला पाहिजे? वरचा मळ, वरचा तेलकट भाग विरघळेल एवढाच लावला पाहिजे. पण त्या TV वरच्या जाहिराती बघत्यात आणि इतका साबण लावत्यात की अंग तडकायला लागतं. तर विज्ञान ह्याला जबाबदार नाही, याला तुमचा विचार जबाबदार आहे. आजच्या या प्रदर्शनामध्ये असे विचार घेऊन तुम्ही पुढे जाल, अशा पद्धतीनं तुम्ही काम करायचंय. बोलत असताना चिठ्ठी आली म्हणजे मला खूप आनंद होतो खरं तर, कारण ह्या वयात सुद्धा मला चिठ्ठी येते म्हणजे मी किती नशिबवान आहे खरं तर. तेव्हा आता याच्यानंतर तेव्हा तुम्हा सगळ्यांना मी धन्यवाद देतो. तुम्ही इतक्या वेळ थांबला त्याच्याबद्दल धन्यवाद देतो, आणि याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय गुरु.